हॅलो एव्हरीवन, वेलकम टू वृषाली होनराव SCF. आपण एक बूस्टर सिरीज बघणार आहोत. या सिरीज मध्ये बाळांनो, मी तुम्हाला एक असा प्रश्न शिकवणार किंवा त्यांच्याबरोबर डिस्कस करणार ज्यामुळे तुमचा तो टॉपिकच कव्हर होईल. ठीक आहे. कसं असतं, परीक्षेमध्ये खूप छोटे छोटे टॉपिक्स असतात जे आपल्याकडून वाचताना नकळतपणे दुर्लक्ष केलं जातं किंवा आपण त्याला इम्पॉर्टन्स देत नाही. तर असे काही PYQ मध्ये आलेले प्रश्न आहेत, म्हणून ही बूस्टर सिरीज तयार केलेली आहे. याच्या माध्यमातून तुम्हाला तो प्रश्न आणि तो टॉपिक दोन्ही सुद्धा कव्हर होईल ह्याची आपण काळजी घेतलेली आहे. ठीक आहे. तर आजचा एकच प्रश्न असेल पण टॉपिक कव्हर होऊन जाईल. तर पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. ओके, चलो लेट स्टार्ट. बघा, प्रश्न आजचा पहिला आपण बघणार आहोत. पहिले प्रश्न नीट एक एक ओळीने समजून घेऊया. काँग्रेसच्या तज्ञ समितीबाबत बघा, लक्षात घ्या प्रश्न काय आहे. काँग्रेसच्या तज्ञ समितीबाबत योग्य कथने ओळखा. पहिला मुद्दा क्लिअर. काय आहे बघा, पहिलं बघा. 8 जुलै 1946 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संविधान सभेसाठी साहित्य तयार करण्याच्या उद्देशाने तज्ञ समिती नेमली. ओके, आता घटनाक्रम लक्षात घ्या काय झालेला आहे. तर बिफोर म्हणजे घटना समितीवरचे सदस्य निवडणूक होण्याच्या आधीच काय झालेलं आहे, काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जी होती आपली, ओके, त्यांनी काय केलेलं आहे, आपल्या सदस्यांमधून एक तज्ञ समिती बनवली. कधी बनवलेली आहे, तर बघा 8 जुलै 1946. आता संविधान सभेने ज्या वेगवेगळ्या समित्या तयार केलेल्या होत्या कामकाज करण्यासाठी, ओके, तर त्याच्यामध्ये जोड्या लावायला म्हणून येऊ शकतो की ही समिती कधी झालेली आहे. तर लक्षात घ्या, ही घटना समिती निवडून आलेली नाही, तर घटना समितीवरचे सदस्य निवडून येण्याच्या आधीच तयार केलेली आहे. गोष्ट लक्षात आलेली आहे. 8 जुलै. ठीक आहे, डेट लक्षात ठेवा, कारण की पहिला जो आपला घटना समितीचा चॅप्टर आहे ना, त्याच्यामध्ये हेच खूप इम्पॉर्टंट झालेलं आहे, डेट्स. आणि ते कोण कधी आलं, कोण कुठून आलं, कधी गेलं, हे सगळे इम्पॉर्टंट फॅक्ट्स असतात आणि त्याच्याचद्वारे आपल्याला पकडलं जातं. आता हा जो प्रश्न आहे हा कधीचा होता, तर 2023 ची आपली जी कंबाईन मेन्स झालेली नोव्हेंबरमध्ये, ओके, तर त्याच्यातला हा प्रश्न होता. हा एकच प्रश्न थोडासा हटके वाटला, बाकी प्रश्न नॉर्मल आहेत. ठीक आहे, पुढे बघा. जवाहरलाल नेहरू या समितीचे अध्यक्ष होते. एक्झॅक्टली, या समितीमध्ये सुरुवातीला 8 सदस्य होते. किती होते? 8. ओके, 8 सदस्य म्हणजे एक अध्यक्ष, म्हणजे अध्यक्ष प्लस सदस्य सगळे मिळून 8 सदस्य मध्ये अध्यक्ष प्लस सदस्य. ओके, मग एक इथे हे झालेले आहे. मग आता 7 सदस्य कोण कोण होते, तर बघा, पहिली गोष्ट म्हणजे M असफ अली. याच्यावरती प्रश्न येणार का, तर बघा, येणाऱ्या काळात आपण आता जो परीक्षेचा जो ओव्हरऑल दर्जा बघत आहोत, तर त्यानुसार जर का विचार केला तर डेफिनेटली ह्या घटनेवरती प्रश्न येऊ शकतो. जसं घटना समितीमध्ये किती सदस्य असतात, हा प्रश्न आता रटाळ झालेला आहे, बरोबर की नाही. मग त्याच्या अँगलने आपण जर का गेलो तर ह्याच्यावर आपल्याला डेफिनेटली प्रश्न येणार. त्याच्यानंतर बघा, दुसरे आहेत KM मुन्शी. कोण आहेत? KM मुन्शी. ओके, मग आहे N गोपालस्वामी अय्यंगर. ओके, कोण आहेत? M गोपालस्वामी अय्यंगर. आता हे ज्यांनी 370चा मसुदा लिहायला मदत केलेली होती, बरोबर. त्याच्यानंतरचे आहेत KT शहा. बघा, आता ह्या ज्या गोष्टी असतात नाही, म्हणजे हे सगळे सदस्य आहेत, त्यांची नावं किंवा त्यांचे क्रम आयडियली एकाच वेळेस एवढं सगळं लक्षात ठेवणं मलाही माहिती प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. बट तुम्ही जर का वारंवार किंवा नजरेखालून जरी बऱ्याचशा गोष्टी घातल्यात ना, तरी सुद्धा तुम्हाला हे करणं आरामात सोपं आहे. काय झाले? नेक्स्ट KT शहा. मग आहेत DR गाडगीळ. ओके, आता मी कसं लक्षात टूना गाडगीळ याप्रमाणे मी लक्षात ठेवलं होतं की DR गाडगीळ हे सुद्धा ह्या समितीमध्ये आहे. त्याच्यानंतर आहेत हुमायून कबीर. लक्षात घ्या, कोण आहेत? हुमायून कबीर. हे छोटेसे मुद्दे असतात, तुम्ही नोट्स मध्ये टाकून ठेवलं तर सोपं पडेल. आणि नेक्स्ट आहे ते म्हणजे के संथानम. ओके, हे सगळे सदस्य होते. आता ह्याच्यानंतर म्हणजे दुसरं स्टेटमेंट सुद्धा काय आहे? परफेक्ट आहे. जवाहरलाल नेहरू याचे अध्यक्ष होते. ओके, नेक्स्ट स्टेटमेंट बघा काय आहे, तर KM मुन्शी या समितीचे समन्वयक होते. आता हा जो मुद्दा आहे इथे लक्षात घ्या, काय झालेलं, सुरुवातीला काँग्रेसच्या तज्ञ समितीने हे 8 लोक बनवले, एक अध्यक्ष आणि 7 सदस्य. पण मग त्याच्यानंतर
जवाहरलाल नेहरूंनी सजेस्ट केलं की आपल्याला एक समन्वयकाची गरज आहे. कशाची आहे? समन्वयकाची गरज आहे. मग त्यांनी प्रस्ताव मांडला. ओके, कोणी? अध्यक्षांनी काय केलंय? प्रस्ताव मांडला. आणि या प्रस्ताव मांडल्यानंतर कृष्णा कृपलानी, जे.बी. कृपलानी नाही, कोण आहेत? कृष्णा कृपलानी. हा मुद्दा प्रामुख्याने लक्षात घ्या. ओके, यांची सदस्य आणि समन्वयक अशी सहनियुक्ती झाली. काय झाली? एक म्हणजे सदस्य आणि समन्वयक. आता बघा, आता हा मुद्दा कुठे मिळाला? तर आपल्या सगळ्यांचं फेवरेट बुक लक्ष्मीकांत सरांचं बुक आहे. ओके, आता ज्यावेळेस तुम्ही मराठीमध्ये वाचतात, ओके, तर मराठीमधला एक तुम्हाला गंमत सांगते. त्यांनी समन्वयकाला निमंत्रक असा शब्द हे केलेला आहे. ओके, त्यामुळे वाचताना थोडासा म्हणजे मी पण कन्फ्युज झालेली होती. नवीन एडिशन ज्यावेळेस वाचलेली आहे त्यावेळेस. तर ठीक आहे, म्हणजे इंग्लिश मधला तो मुद्दा मी वाचल्यानंतर लक्षात आलं की ओके, त्यांना समन्वयक असं म्हणायचं होतं. लक्षात येतंय? त्यामुळे हा मुद्दा तिथूनच आलेला आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, आता पुढे ऑप्शन्स मध्ये बघूया काय आहे. फक्त अ ब, ब क, अ क, वरीलपैकी सर्व. बघा काय आहे. अ ब, ब क, अ क, वरीलपैकी सर्व. उत्तर काय येणार आहे? के एम मुन्शी. लक्षात आलं? समितीचे सदस्य होते का? के एम मुन्शी. के एम मुन्शी त्याचे सदस्य होते, पण ते समन्वयक होते का? नाही. समजलं? कोण होते? कृष्णा कृपलानी. आता ही जी समिती तयार झालेली आहे, तर ह्याच्याशी, हे तर झाला प्रश्नाचं एक्सप्लेनेशन, बरोबर? तर ह्याच्याशी निगडीत अजून एक इन्फो आपल्याला इथे लक्षात घ्यायची आहे. या समितीने एक्झॅक्टली काय काम केलं? तर बघा, घटना समितीवर सदस्य निवडून येणार, मग त्यांनी एक्झॅक्टली कशा पद्धतीने काम करायला पाहिजे किंवा त्यांचा मसुदा कसा असला पाहिजे, त्यांच्या कामाची दिशा कोणती असली पाहिजे, हे काम या तज्ज्ञ समितीने केलेलं होतं. ठीक आहे, त्याच्यासाठी बघा त्यांच्या 2 बैठका पार पडल्या. किती? 2 बैठका. आता ह्याच्यावर सुद्धा येणाऱ्या काळामध्ये, आता बघा, राज्यसेवा मेन्सला तर आपल्याला हे असल्या लिखाणाची परीक्षा असल्यामुळे आपल्याला आता त्याच्यावरती प्रश्न येण्याची तुरळक शक्यता आहे. परंतु कंबाईनचे जे पेपर आपल्याकडे आहेत, तर कंबाईनच्या पेपरनुसार आपण विचार केला तर ह्याच्यात 2 बैठका येऊ शकतात. बरोबर? बघा कधी झालेली आहे. फर्स्ट अँड सेकंड. ओके, अशाच ड्रॅगनमॅट फॉर्मॅट मध्ये लक्षात ठेवा. एक झालेली आहे 20 ते 22 जुलै 1946. ओके, आणि ही बैठक कुठे झालेली आहे? तर दिल्ली. लक्षात आलं? कुठे झालेली आहे? न्यू दिल्लीला इथे झालेली आहे. म्हणजे बघा, दोन्ही ज्या समित्या आहेत, दोन्ही ज्या बैठका आहेत, ह्या कधी झालेल्या आहेत? तर घटना समितीवरची जी पहिली बैठक होती आपली 9 जुलैला झालेली, त्याच्या आधीच झालेली आहे. आणि दुसरी झालेली होती 15 ते 17 ऑगस्ट. लक्षात आलंय? कधी झालेली आहे? 15 ते 17 ऑगस्ट. ती पण कुठे झालेली आहे? 1946 मध्ये झालेली आहे. तर कुठे झालेली आहे? बॉम्बे, म्हणजे मुंबई, आताची आपली मुंबई म्हणतायत. ठीक आहे, आता तुम्हाला इथे एक प्रश्न कसा येऊ शकतो की काँग्रेसच्या तज्ज्ञ समितीच्या बैठका या घटना समितीच्या बैठकीच्या पूर्वीच झाल्या, तर ते विधान बरोबर आहे. कारण घटना समितीची पहिली बैठक आपल्याला झालेली होती 9 डिसेंबरला, आणि ही जी आहे ती कधी झालेली आहे? लक्षात घ्या, 20 ते 22 जुलै आणि 15 ते 17 ऑगस्ट. मग ह्या तज्ज्ञ समितीने लक्षात आलं, मी सांगितलं तुम्हाला काय काम केलेलं होतं. तर संविधान सभेवर निवडून येणारे जे सदस्य आहे, त्यांच्या कामाची नेमकी दिशा कशी असावी. आता उद्दिष्टांचा ठराव वगैरे जो ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन त्यांनी मांडलं, मग त्यानुसार केंद्राचे अधिकार, प्रांताचे अधिकार काय असावे, नेमकी कोणती पद्धत स्वीकारावी, ह्या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन त्यांनी घटना समितीतल्या सदस्यांना केलं. आता आपल्याला एक एक्सटेंडेड लेवलचा ह्याच्यावरती प्रश्न येतो, ते म्हणजे तज्ज्ञ लोकांची मतं. येतो का? हा, तर तज्ज्ञ लोकांच्या मतामधला एक सगळ्यात महत्वाचं नाव आहे, ते म्हणजे ग्रॅनविल ऑस्टिन यांनी जे मत आपल्या पुस्तकामध्ये म्हणजे जे आलेलं आहे त्यानुसार आपण विचार केला. ग्रॅनविल ऑस्टिन यांचं मत होतं. त्यांनी काय केलं की यांनी घटना समितीला दिशादर्शक करण्याचे योग्य मार्गदर्शन केलंय, जे की घटना समितीला संविधान निर्मितीमध्ये किंवा राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये खूप जास्त सहाय्यभूत ठरलं, असं एकमेव व्यक्तीचं मत यांच्यामध्ये आलेलं आहे. ओके, तर समजा तुम्हाला आता प्रश्न आला, स्टेटमेंट येईल, ओके, हे कोणी म्हटलेलं आहे, तर आता काँग्रेसच्या तज्ज्ञ समितीविषयी हे कोणी म्हटलेलं आहे असं जर का तुम्हाला विचारलं, तर बाळांनो उत्तर डोळे झाकपणे ग्रॅनविल ऑस्टिन तुम्ही देऊ शकता.
बघा, एकाच प्रश्नातून आपल्याला पीवायक्यूच्या वाटा बूस्ट का करतात ते तुम्हाला लक्षात आलं का? एकाच प्रश्नातून आपल्याला 5 वेगवेगळे प्रश्न तयार झालेले आहेत आणि त्या 5 अँगलने आपल्याला टॉपिक पूर्ण डोक्यात बसलेला आहे. आता माझ्या मते तर तो पूर्ण बसलेला आहे. तुम्हाला नक्की आवडली का ही सिरीज? तर मला नक्की सांगा. प्रश्नाचं एक्सप्लेनेशन कसं वाटलं ते नक्की कळवा. जाण्यापूर्वी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब. ऑल द व्हेरी बेस्ट.